First, we will go for the definition. Let z is equal to f of xy be the function, be the differentiable, and continuous function, be the differentiable and continuous function of two independent variable, x and y. Yes, the given function is continuous and differentiable. Suppose delta x is a small increment. Delta x is a small increment in x, and delta y is a small increment in y. Then a small increment, yes, a small increment in z is, yes, delta z, and is given by delta z is equal to, by the definition of total differentiation, dou z upon dou x delta x, dou z upon dou y delta y. आपण du is equal to total differentiation ची डेफिनेशन घेतली होती बघा. दॅट इज द चेंज इन u. आता चेंज इन z घ्यायचंय, तर फक्त तो व्हेरिएबल रिप्लेस केला डेल्टाने, d रिप्लेस केला डेल्टा z इज इक्वल टू dou x upon dou z upon dou x into dx delta x plus dou z upon dou y into delta y. Okay, this is the definition, or we can say theory of approximation formula to find change inside. Okay, add on this for definition. After that, note first, if delta x is error in x, then delta x upon x is called a relative error, Second, if delta x is a error in x, then delta x upon x into 100 is called, काय म्हणायचं याला? हॅलो, काय म्हणायचं याला? Percentage error is called percentage error. Okay, all points are important for, obviously. Percentage, relative error, and definition of the delta z. Everyone write on the definitions. सर डेफिनेशन एक्सप्लेन करा थोडी. कुठली? ही एररची वरची. ही डेल्टा झेड, चेंज इन झेड ची व्हॅल्यू. आपण du टोटल डिफरन्शिएशन ची डेफिनेशन बघितली होती. du चेंज इन, काय होती त्याची डेफिनेशन? काय होती? डो यू अपॉन डो एक्स डी, डो यू अपॉन डो वाय डी वाय.
हे चेंज इन यू होता. आता आपण चेंज इन कशामध्ये लिहितोय फक्त झेड मध्ये. डेल्टा हा चेंज इन झेड डेल्टा मध्ये लिहितोय तो फक्त आपण सिम्बॉल यूज करतोय डेल्टा. डेल्टा चेंज इन झेड म्हणून फक्त इथं डेल्टा रिप्लेस केलाय. डी च्या ठिकाणी डेल्टा डेल्टा झालं. एवढंच. ती डेफिनेशन फक्त यूज केली इथं एवढंच. नोटेशन चेंज करून. कम्प्लीट केली. येस सर. नेक्स्ट एक्झाम्पल्स now. Example first. Wait a minute. Hello. हॅलो, आवाज येतोय का माझा? येस सर. येस सर. Yes, sir. स्क्रीन दिसते का बघा? येस Yes, सर. sir. Consider the first example. This one 5.2.15. 5.2.15. Yes. Find the possible percentage error in computing the parallel resistance R of the three resistances R1, R2, R3 from the formula. Parallel resistance चा फॉर्म्युला माहिती आहे का? किती जर रेजिस्टन्स असले, सपोज आर रेजिस्टन्स साठी जर 2 रेजिस्टन्स असतील तर 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 या फॉर्म मध्ये त्याचा फॉर्म्युला असतो. मला वाटतं फिजिक्स मध्ये वगैरे झाला असेल बघा. नाही तर तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये येतं, पण तो सब्जेक्ट पुढच्या सेमेस्टरला गेलाय. ठीक आहे. फॉर्म्युला 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 इफ R1, R2, R3 are each in an error by 1%. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय? फाइंड द पर्सेंटेज एरर. फाइंड द पर्सेंटेज एरर. कशामधला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचा आहे? आर मधला. जर R1, R2, R3 मध्ये त्यांनी दिले पर्सेंटेज एरर, किती सांगितले पर्सेंटेज एरर? येस 1%. बरोबर आहे का? बघा, पॅरलल रेजिस्टन्सच्या सिस्टीम साठी हा प्रॉब्लेम आहे. सर्किट साठी जर 3 रेजिस्टन्सेस कन्सिडर केले R1, R2, R3 आणि त्याच्यामध्ये जर कॅल्क्युलेशन मध्ये एरर आली 1%, तर ओरिजिनल रेजिस्टन्स मध्ये किती एरर येईल दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट. समजला का प्रॉब्लेम? हॅलो. Yes, sir. ओके. Sir, repeat कर. फर्स्ट हे बघा, गिवन थिंग्स. फर्स्ट पुट अप द गिवन थिंग्स. पॅरलल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला त्यांनी दिलाय, नसेल तर आपल्याला माहित पाहिजे. 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. This is the formula for parallel resistance. Okay, of 3 resistances R1, R2, R3, or we can say relation between R and the resistances R1, R2, R3. Getting? Okay. And अजून काय काय दिलेलं आहे? पर्सेंटेज एरर दिलेला आहे प्रत्येकामधलं. R1 मधला पर्सेंटेज एरर दिलाय. मीन्स काय दिलंय? डेल्टा R1/R1 into 100. Am I correct? Into डेल्टा R2/R2 into 100. सगळ्याच व्हॅल्यू सेम आहेत म्हणून मी त्याला एकत्र लिहितोय. डेल्टा R3/R3 into 100. या सर्वांची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 1%. अँड व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट? अँड
what we have to calculate? Delta R upon R into 100. This value we are going to calculate. येतो का बघा प्रॉब्लेम लक्षात येतो का? गिवन सर्किट साठीचा हा फॉर्म्युला, त्यासाठी आपल्याला गिवन थिंग्स मी पुटअप केला. 3 रेजिस्टन्स मधला पर्सेंटेज एरर दिली आहे 1%, दॅट इज 1, अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर इन रेजिस्टन्स आर. येत आहे, समजते का? ओके, ॲज our given function 1 upon r is equal to 1 upon r1 plus 1 upon r2 plus 1 upon r3. This is our given function. Now differentiate this one. Okay, as a derivative कसा येणार? सगळीकडे आता आपला तो याचा जो टोटल डेरिव्हेटिव्हचा मगाशी आपण एक्सप्रेस केलं त्या फॉर्म मध्ये जर डेरिव्हेटिव्ह घेतला 1 upon r चा डेरिव्हेटिव्ह, यस 1 upon r चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 upon r स्क्वेअर डेल्टा आर. सगळे डेरिव्हेटिव्ह डी मध्ये नाही डेल्टा मध्ये कन्सिडर करायला सांगितले. 1 upon r1 मायनस 1 upon r1 चा स्क्वेअर डेल्टा r1 प्लस मायनस सेम तसंच r2 चा स्क्वेअर डेल्टा r2 मायनस 1 upon r3 चा स्क्वेअर डेल्टा r3. समजलं का बघा? डेरिव्हेटिव्ह घेताना आपण डी मध्ये न घेता डेल्टा, आपण ते मगाच्या फॉर्म्युला आपण डिफाइन केला होता एरर साठी, पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यामुळे एक्सप्रेस सगळं डेल्टा मध्येच करायचं. ठीक आहे, आता हे 1 upon ही सगळ्या व्हॅल्यू वाले ह्यातनं मी निगेटिव्ह साइन कॅन्सल करू शकतो, बरोबर आहे का? इकडे सगळं निगेटिव्ह आहे, इकडे एक निगेटिव्ह आहे. इफ यू कॅन्सल अँड अरेंज द टर्म्स इन द फॉर्म ऑफ 1 upon r डेल्टा r upon r. असं का केलं? कारण मला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? डेल्टा r upon r इंटू 100, बरोबर आहे? मी डेल्टा r upon r इथं ऍडजस्ट केला. नेक्स्ट सेम 1 upon r1 डेल्टा r1 upon r1 प्लस 1 upon r2 डेल्टा r2 upon r2 प्लस 1 upon r3 डेल्टा r3 upon r3. बरोबर आहे का बघा? फक्त मी सेपरेट लिहिले टर्म्स ते. नेक्स्ट काय करावं लागेल? हॅलो, आता किती पाहिजे? जे फाइंड आउट करायचं ते टार्गेट इथे डेल्टा r upon r इंटू 100. प्रत्येक टर्मला RHS ला 1 upon 100 नी आणि LHS ला पण 100 नी मल्टिप्लाय केलं. ओके, प्लस 1 upon r2 डेल्टा r2 upon r2 इंटू 100 प्लस 1 upon r3 डेल्टा r3 upon r3 इंटू 100. LHS आणि RHS दोन्हीकडे 100 ने 100 ने मल्टिप्लाय केलं मी. ठीक आहे, पुढे आता बघा काय काय चेंजेस होतात. जे माहिती आहे ते व्हॅल्यू फक्त पुटअप करा. 1 upon r एज इट इज डेल्टा r upon r इंटू 100. ओके, विच इज इक्वल टू आता इकडे डेल्टा r अपॉन डेल्टा r1 अपॉन r1 इंटू 100 याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती पुटअप करा. 1 अपॉन r1 इंटू 1 प्लस 1 अपॉन r2 इंटू 1 प्लस 1 अपॉन r3 इंटू 1. 1 ओके, काय राहिलं इथे? 1 अपॉन r1 प्लस 1 अपॉन r2 प्लस 1 अपॉन r3 आणि गिवन याची व्हॅल्यू किती आहे? किती आहे त्याची व्हॅल्यू? 1 upon r. बरोबर ना? इक्वेशन 1 गिवन किती आहे ते? छोटासा स्टार करा. 1 upon r 1 upon r 1 upon r कॅन्सल. आन्सर डेल्टा r upon r इंटू 100. yes, that is percentage error in r is 1. yes, this is the answer. येतं का बघा लक्षात? क्लिअर होतं? युनिफॉर्मली एरर होती, सगळ्यामध्ये 1% होती. क्लिअरली त्या ओरिजिनल फंक्शन मध्ये पण एरर किती यायला पाहिजे होती? 1. क्लिअर आहे, पण आपण हे बाय कॅल्क्युलेशन फक्त कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे मॅडम, काय समजलं असेल तर विचारा याच्यामध्ये.
पॅरल रेझिस्टन्स हा फॉर्म्युला दिला नसेल तर आपल्याला माहित असायला पाहिजे. मेमोराइज करा किंवा काही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तो फॉर्म्युला दिला तर चांगलीच गोष्ट आहे प्रॉब्लेम मध्ये, आणि जर नाही दिला तर फक्त प्रॉब्लेम आहे. तिथे तो आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. Complete, sir. कम्प्लीट. Yes, sir. नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम. लास्ट 5.2.18. Find the percentage error in the area of the ellipse when an error of 1% is made by measuring major and minor axis. क्वेश्चनचा अर्थ समजला का बघा. पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचे एरिया ऑफ इलिप्स साठी. जर मेजर ऍक्सेस आणि मायनर ऍक्सेस मध्ये कॅल्क्युलेट करताना 1% ची एरर आली असेल तर एरिया ऑफ द इलिप्स मध्ये किती पर्सेंट एरर येईल. दॅट इज द क्वेश्चन. रिटर्न द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम लिहिला का. Yes, sir. Yes, sir. आता बघूया पुढे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2.
Answer. First part. Yes. Percentage error कशामध्ये काढायचे? Area of the ellipse. We know that. Area of ellipse. What is the formula? Area of the ellipse. We should know the formula. If it is given, okay. Then if not given, then we should know. Anyone? Area of ellipse. X upon a plus y upon b is equal to 1. Area of ellipse. Yes, suppose A is equal to. येते का कोणाला? Pi AB. A is the length of major axis, B is the length of minor axis. Pi AB. आठवतो का ellipse कसला असतो? Yes, sir. डिस्टन्स AB. याचा एरिया असतो पाय AB. झाला होता का नाही? झाला होता रे बाबा. याचा अनालिसिस केलाय आपण. कोनिक सेक्शन मध्ये झाला असेल हे 11th मध्ये. 11th. ठीक आहे. Area is pi AB. And what is our still? And one more thing is given here, that percentage error in major and minor axis. That is delta A upon A into 100 is equal to delta B upon B into 100 is equal to, what is this value? 1. Power. Hello. Power is here. Hello. Power. Sharad Pawar. Hello. हा ओके. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला? येस, डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. करेक्ट आहे का माझं? हॅलो. पर्सेंटेज एरर. हॅलो. Yes, sir. पर्सेंटेज एरर इन एरिया. सिंपल आहे. आता लक्षात ठेवा, जर तुमचा फंक्शन गिवन फंक्शन जर डॉटनी मीन्स प्रोडक्ट किंवा रेशो नी जर कनेक्टेड असेल तर पहिली स्टेप असेल टेक लॉग. पहिली स्टेप असेल टेक लॉग. प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये तो फंक्शन कशा कुठल्या साईडने कनेक्टेड होता? प्लस और मायनस. प्लसने कनेक्टेड होता, बरोबर आहे ना तो रेजिस्टन्सचा. मग तिथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पण जर प्रोडक्ट किंवा रेशोनी जर कनेक्टेड असेल तर काय करायचं? फर्स्ट स्टेप टेक लॉग. येस, ऍज A is equal to pi AB. Taking log on both sides. Yes. काय Log. आहे? Log A. Log A is equal to log of pi AB. हाँ. Result log AB is equal to what is value? Log AB कसा स्प्लिट होतो? Log Yes. A plus log B. Second. Log of A by B means log A minus Plus log log B. ओके, हे माहित पाहिजे आपल्याला. which is equal to log of pi AB म्हणजे किती येणार हा? log of pi plus log of A plus log of B. yes, correct आहे. Therefore differentiation now. log A चा डेरिव्हेटिव्ह 1 upon A into delta A, that is delta A upon A, which is equal to log pi चा डेरिव्हेटिव्ह 0. 0 because pi is constant plus delta B upon B. And B. नेक्स्ट काय करायचं आता? डेल्टा A upon A into फक्त 100 ऍडजस्ट करा, which is equal to D upon A into 100. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, which is equal to
किती येतं हे 1%. 1, 1 plus 1 which is equal to 2, 2%. Yes. Percentage error 2%, in area of ellipse is 2%. 2. Okay. Yes. Getting? Complete करा हे. Complete it. Hello. गबस गबस काय शिकवण्यात नाही कशाला महाजन. महाजन. हेलो. काय शिकत नाही उगाच बोलतात वय काय बी शिकवतात काय बी शिकवतात काय बी सुप्रिया महाजन. हेलो. काय बी हेलो. कोण साहेब सुप्रिया महाजन कोण आहे? आय थिंक सर आपल्या क्लासमधील नाहीये. नाहीये का? नाही. सुप्रिया महाजन नक्की. फोटो सेम होता सर नाव वेगळं पण आवाज होता ना, आता नेम फक्त चेंज केलंय. पवार होतं मगाशी. येस. ओके. झालं ते येणार नाही परत. येस. ओके. ओके. समजलं का बघा एरिया ऑफ इलिप्स. तो फक्त फॉर्म्युलाची लिस्ट ऍड करत राहा. जे काही नवीन फॉर्म्युला येतील तर आपल्याला माहित नसतील तर ऍड करत राहा तुमच्या लिस्ट मध्ये. सर माझा क्वेश्चन लिहायचा राहिलाय. क्वेश्चनची स्लाइड दाखवता का एकदा? नाही ते लिहिणं दाखवतो एक मिनिट. तिकडचा प्रॉब्लेम. हा हे आन्सर लिहून झालं का सर्वांचं? हॅलो. येस. इथे प्रॉब्लेम 5 पॉइंट मगाशी ज्यांचं राहिलंय त्यांचं 5.2.18. Find the percentage error in the area of ellipse when the area of 1% is error is of 1% is made in the measuring minor x. Complete केलं हे. ठीक आहे. पुढे बघूया. Five point 5.2.10 find the percentage error in capital S. Find the percentage error in where S is equal to K into P raised to half into V square if the percentage errors in P and V respectively 2 and 1.5. 2 and 1.5. एकदम सिंपल आहे बघा. प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे.
प्रॉब्लेम लिहून झाला का सर्वांचा? येस सर. आता इथं काय फॉर्म्युला वगैरे घ्यायची गरज नाही, त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे सगळं. जस्ट वी हॅव टू सॉल्व, म्हणजे न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन आहे. लेट S इज इक्वल टू K इंटू P रेस टू हाफ V स्क्वेअर अँड काय काय दिले, डेल्टा P अपॉन P इंटू 100 इज आणि डेल्टा V अपॉन V इंटू 100. हा पर्सेंटेज एरर इन P मध्ये किती सांगितलंय? 2 आणि हा 1.5. बरोबर आहे का? चेक इट वन्स. बरोबर आहे का? येस हा सर. येस. का उलट Yes, sir. केलं, रिव्हर्स झालं काय का? ठीक आहे, चला आता जाऊया. आणि क्वेश्चन आहे डेल्टा S अपॉन S इंटू 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, S इज इक्वल टू S इज इक्वल टू K P रेस टू हाफ V स्क्वेअर. आता हे परत मल्टिप्लिकेशन कनेक्टेड आहे, बरोबर आहे? व्हॉट इज माय फर्स्ट आहे? टेकिंग Log. टेकिंग लॉग. टेकिंग log. Yes, log of S is equal to log of K P raised to half V into square. परत log ABC. Okay, log log K plus log P raised to half plus log of V p square. square. That is log of S. आता पुढे थोडं सिम्प्लिफिकेशन केलं. log of S, log of K plus log M raised to N. 1/2 log. But log M raised to N काय येतं? N. N log n. log m ओके, चला पुढे, म्हणजे काय होणार? हाफ पुढे येणार, log p 2 पुढे येणार. log p. येस, आता डेरिव्हेटिव्ह घ्या, 100 ने मल्टिप्लाय करा. स्टेप्स कमी व्हायला, जेवढं कमी होतील तेवढं चांगलं आहे. येस, डेल्टा S अपॉन S इंटू 100 इज इक्वल टू लॉग केचा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट येतो. ओके, त्यामुळे 0 हाफ डेल्टा P अपॉन P इंटू 100 प्लस 2 इंटू डेल्टा V अपॉन इंटू 100. हा, विच इज इक्वल टू हाफ डेल्टा P अपॉन 100 ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे इथं 2 2 प्लस 2 इंटू 1.5 which is equal to 2 to cancel 1 plus 3 4. Therefore percentage error yes in yes is 4. कंप्लीट करा. आता समजते का बघा? ठीक आहे, काय शंका असेल तर विचारा. कंप्लीट फास्ट. सर तिथे डिफरन्शिएट लिहायची गरज नाही का?
कम्प्लीट केलं? हॅलो. Yes, sir. Yes. Okay, चलो. Next problem. Five point 2.15. Sorry, 5.2.5. The torsional rigidity, capital N, of an wire of an length L is obtained from the formula N is equal to 8 pi L upon R raised to 4 T square. Find the percentage error in N due to -2% error in L plus 2% error in R and 1.5% error in T. यस, हा रिजिडिटीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याचा फॉर्म्युला येतो, म्हणजे ऍक्च्युअली इट इज ऑल्सो द कन्सेप्ट ऑफ फिजिक्स. फिजिक्स मध्ये झालेलं आहे कुठेतरी हे, बरोबर ना? हॅलो, फिजिक्स मध्ये कुठेतरी झालेलं असणार आहे हे सगळे प्रॉब्लेम ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहेत, म्हणजे कधी तर झालेलं आहे हे तुम्हाला. आपल्याला फक्त त्यातून एरर कॅल्क्युलेट करायचं, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचा पार्ट. ठीक आहे, फंक्शन डिफाईन आहे त्याच्यामुळे तुम्ही तो घेऊ शकता. लिहिला का सर्वांनी प्रॉब्लेम? एव्हरीवन हॅव रिटन द प्रॉब्लेम? हॅलो, Yes, sir. रिटर्न? Yes, sir. Yes, sir. ओके ओके ओके. ठीक आहे, कॅल्क्युलेशन स्टार्ट करा तुम्ही. ठीक आहे, मी येतो सॉल्व करायला, तोपर्यंत मी चालू द्या. कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर सांगा. येते का सॉल्व करायला? कॅपिटल एन काय आहे तो 8 पाय एल अपॉन आर एस टू 4 टी स्क्वेअर. तुम्हाला काय काय दिलंय? डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 दिलंय आणि डेल्टा टी अपॉन टी इंटू 100 दिलेलं आहे. किती आहे हे? आणि डेल्टा एल अपॉन एल इंटू 100. यस, डेल्टा आर अपॉन आर 100 किती आहे? 'आर' मधली एरर 2, टी मधली एरर 1.5 आणि इथली -2 ना. minus. काय सिंपल आहे. आता एन मधली एरर कॅल्क्युलेट करायची. फर्स्ट स्टेप, यस, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग ऑफ 8 पाय एल डिवायडेड बाय आर रेस टू 4 टी स्क्वेअर. मी मगाशी सांगितलं होतं ना, लॉग ऑफ ए बाय बी चा फॉर्म्युला log a minus log A b. minus log B. बरोबर आहे का? बघा, लॉग ऑफ बी आर रेस टू 4 टी स्क्वेअर. परत लॉग ए बी चा फॉर्म्युला लॉग Log ए a plus log b. माइनस ऑफ इन ब्रैकेट log of r raised to 4 plus log of t square. yes log of 8 pi plus log of l minus
log m raised to n 4 times log log 4 log r 2 log t. यस सिंपल आहे. आता डेरिव्हेटिव्ह घ्या फक्त आणि लगेचला 100 ने पण मल्टिप्लाय करा. डेल्टा एन अपॉन एन इंटू 100 इज इक्वल टू पहिला 0 आला प्लस डेल्टा एल अपॉन एल इंटू 100 मायनस 4 टाइम्स यस डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 प्लस 2 इंटू डेल्टा टी अपॉन टी इंटू 100. सगळ्या व्हॅल्यू फक्त पुटअप करा. इट इज -2 बरोबर आहे. मायनस ऑफ ब्रॅकेट मध्ये 4 इंटू आर 2 प्लस 2 इंटू 1.5 यस -2 मायनस हे किती येतंय 8 + 3 इज इक्वल टू -2 - 11 -13 -13 बरोबर आहे का बघा. पर्सेंटेज एरर इन n इज -13. आले का सर्वांचं बघा. Yes, sir. सर्वांचं कोणाचं काही वेगळं आलं असेल तर सांगा. सर्वांचं कम्प्लीट झालं का? Yes, sir. हा अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. मी वाटलं थांबू इथे. हा 5.2.6 find the percentage error in the volume of a cone if errors of 2% and 1% are made in the measuring the height and the base radius of the cone. लिहिलं का सर्वांनी प्रॉब्लेम? हॅलो हॅलो Yes, sir. हा ओके. नेक्स्ट आता कशासाठी सांगितलं त्यांनी? व्हॉल्यूम. यस वी शुड नो द फॉर्म्युला. आता मी म्हणतानाच म्हणतोय वी नो दॅट व्हॉल्यूम ऑफ कोन कॅपिटल व्ही इज इक्वल टू किती फॉर्म्युला 1/3. पाय आर स्क्वेअर. व्हॉल्यूम ऑफ कोन व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हॅलो हॅलो आवाज येतो का माझा? हॅलो Pi r square h. यस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरची व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे
पाय आर स्क्वेअर एच आणि कोणचा किती असेल फक्त त्याला 1/3 ने मल्टिप्लाय करा. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती असतो? क्यूब का विचारणार नाही तुम्हाला. क्यूब 4 एल क्यूब. अँड क्युबॉइडचा क्यूब थ्राइस एल स्क्वेअर. यस 3L square. LBH. Cuboid चा व्हॉल्यूम इट इज LBH क्यूब L क्यूब. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ रेक्टेंगल सॉरी एरिया ऑफ रेक्टेंगल. hello area of rectangle LB. LB. Yes, area of a square LB plus side square. side square. बरोबर आहे. एरिया ऑफ अ स्क्वेअर. Yes, sir. हे फॉर्म्युले जे थोडे आपल्याला एवढं माहित पाहिजेत हा, ते थोडं लक्षात असू देत. एरिया ऑफ अ इलिप्स पाय AB घेतला होता आपण. येस. पॅरलल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला 2 असेल तर 1/R1 + 1/R2. ठीक आहे, बस झालं एवढं. जे काही नवीन येत राहतील ते फक्त ऍड करत राहा. आता हे सॉल्व्ह करा. करताय का? हॅलो Yes, sir. करा. सोपं आहे, अवघड नाही काही. परत ते प्रोडक्टने कनेक्टेड आहे. टेक लॉग द फर्स्ट स्टेप. log of V is equal to log of pi/3 R square H, which is equal to log of pi/3 plus log of R square plus log of H. जेवढ्या स्टेप जर कमी करता आल्या तेवढं चांगलं आहे, कारण आपला थिअरी पेपर द्यायचाच नाहीये. log of pi/3 हा मगाशीच घेतला होता. 2 पुढे येणार log R आणि हा log H. डेल्टा V अपॉन V इंटू 100 हा 0 प्लस 2 इंटू डेल्टा R अपॉन 3, sir. काय 3%. आन्सर का? ओके ठीक आहे. Yes. 2 इंटू पर्सेंटेज रेन R किती सांगितलं होता? Or 5% येतो. नाही नाही, डेल्टा R पर्सेंटेज आहे 2 प्लस डेल्टा H अपॉन 100 किती, हा किती? 1. मग हा येणार 5%. 5%. येस. पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम ऑफ कोन इज 5. समजते का बघा ते प्रॉब्लेम? समजले का? Yes, sir. प्रॅक्टिस करा आता फक्त. ठीक आहे. हे फॉर्म्युले पर्सेंटेज एरर मीन्स रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर मीन्स delta x upon x, error upon that variable is called Relative. आणि याला पर्सेंट 100 ने मल्टिप्लाय केलं की पर्सेंटेज एरर. यस, ठीक आहे. कंप्लीट करा.
ठीक आहे थांबायचं इथे कम्प्लीट झालं सर्वांचं येस